तर ॲक्च्युली आज गुरुपौर्णिमा आहे, तर त्यानिमित्ताने असा विचार आला की छोटीशी कविता करावी आपल्या या पूर्ण, खरं म्हणजे गुरूंना अर्पण आहे. आणि काही उल्लेख एकेरी आहे, कारण मामा आहे माझा म्हणून आपण तेवढं समजून घ्या. तर कविता लिहिली आहे. तर कविता सादर करतो. मामा भाच्याचं नातं जुनं असलं तरी गुरु शिष्याचं नातं नवीन आहे. मामा भाच्याचं नातं जुनं असलं तरी गुरु शिष्याचं नातं नवीन आहे. आणि आता ह्या नात्याला तालासुरांचं कोंदण आहे. इथे आलो तेव्हा कळलं की खरं गाणं बाकी आहे. इथे आलो तेव्हा कळलं की खरं गाणं बाकी आहे. अजून बरंच काही शिकणं बाकी आहे. दर महिन्याच्या मैफिलीची जाम उत्सुकता असते. दर महिन्याच्या मैफिलीची जाम उत्सुकता असते. अभ्यास पहिलीचा, पण ह्यानी प्रश्नपत्रिका मात्र MBA ची दिलेली असते. गाणं ऐकून घे तेवढं करून घे, गाणं ऐकून घे तेवढं करून घे, हे सहजच सांगतात. गाणं ऐकून घे आणि तेवढं करून घे, हे सहजच सांगतात. गाणं शोधण्यातच आमचे 2 दिवस जातात. गाणं ऐकून मग स्टुडिओत घाबरतच येतो. गाणं ऐकून मग स्टुडिओत घाबरतच येतो. उसनं अवसान आणून बरोबर चुकीचं गातो. चेहऱ्यावर फारसं काही कळू न देता तो दुर्लक्ष करतो. चेहऱ्यावर फारसं काही कळू न देता तो दुर्लक्ष करतो. चुकलेला सूर मग स्वतः लावून दाखवतो. तुमचा दिवस चांगला असेल बरं का, तुमचा दिवस चांगला असेल तर गाणं बदलून पण मिळतं. तुमचा दिवस चांगला असेल तर गाणं बदलून पण मिळतं. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून थोडं हायसं वाटतं. असं असलं तरी गाणं पक्क करून घेण्याचाच याचा आग्रह असतो. असं असलं तरी गाणं पक्क करून घेण्याचाच याचा आग्रह असतो. सुटका झाली असं वाटतं, पण पुरते अडकलेलो असतो. सोप्या भाषेत अवघड सूर सुट्टे करून सांगतो. सोप्या भाषेत अवघड सूर सुटे करून सांगतो. तासन तास न कंटाळता सुरांचा तास घेत राहतो. अप्रतिम. खूप छान. सुरा तालांवरची ह्याची भक्ती वादातीत आहे. सूर तालांवरची ह्याची भक्ती वादातीत आहे. प्रामाणिक विद्यार्थ्याच्यासाठी मदतीसाठी हा सदैव तत्पर आहे. अगदी खरे. गाण्याचा आनंद घेताना त्यातले बारकावे पण शिकूया. आपण सगळ्यांसाठी आहे. गाण्याचा आनंद घेताना त्यातले बारकावे पण शिकूयात. सुरांची मैफिल रंगवून खरी गुरुदक्षिणा देऊया. खरी क्या बात है. लय भारी, लय भारी. खूप छान. वा वा वा. अभि सगळ्यांच्या मनातलं एकदम परफेक्ट. परफेक्ट. एक्सेलंट. खूप छान, खूप छान. मस्त.